जय भीम नमो बुद्धाय, जय भीम नमो बुद्धाय, जय भीम नमो बुद्धाय. जर कोणाला धर्म अनुसरणा योग्य आहे तर तो बुद्धाचा धम्म. आता ती वेळ आली आहे, आवश्यकता आहे ती सम्यक संकल्पनाची. जे देश बौद्ध आहे आणि ते बुद्ध धम्माचा संकल्प सोडत असतील तर कार्य कठीण नाही. त्यांनी ही गोष्ट जाणली पाहिजे की केवळ एक चांगला बौद्ध होणे हे एखाद्याचे कर्तव्य नाही, तर त्याचे कर्तव्य आहे की तो बुद्ध धर्माचा प्रचारही करेल. आणि त्याने असे मानले पाहिजे की बुद्ध धम्माचा प्रचार करणे ही वास्तविक मानवतेची सेवा करणे हो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अशोकाच्या काळात त्याचे जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. सम्राट अशोकाने कलिंग युद्धाच्या रक्तपतनानंतर जरी शांतिप्रिय असा बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याने आपले सैनिक सामर्थ्य अबाधित ठेवले होते. म्हणून डॉ. बाबासाहेब म्हणतात, भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव मानणाऱ्या सारखा कालखंड आहे जो स्वतंत्रताचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल. आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकाच्या राज्यकारणाच्या काळात. हाच ग्रंथ अन्हिलेशन ऑफ कास्ट. त्याचप्रमाणे दुलीपचंद जैन आणि सुनीता जैन म्हणतात की सम्राट अशोक स्वतःच्या ऐतिहासिक उपभोगाचा त्याने त्याग करीत आणि स्वतःच्या प्रजेला सन्मानित आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा करण्यासाठी आताचे राज्यकर्ते, प्रशासकीय, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक या सर्वांना सम्राट अशोकाचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शन करू शकते. ग्रंथ अशोक एम्पायर ऑफ मार्क्स. जय भीम नमो बुद्धाय, जय भीम नमो बुद्धाय.